RSS म्हटलं की पहिल्यांदा काय आठवतं? पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट, भगवा ध्वज आणि राष्ट्रभक्तीनं ओतप्रोत भरलेली माणसं. नुकतंच या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100वा वर्धापन दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. संघाची माणसं म्हटली की कडक शिस्तीची, देव, देश आणि धर्माला अगदी कट्टरतेनं, संस्कारानं पाळणारी माणसं म्हणून ओळखली जातात. पण याच संघातल्या काही शाखेत काही वाईट प्रवृत्ती सुद्धा आहेत. आता असं म्हणण्याचं कारण म्हणजे काय? तर सध्या केरळ राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमध्ये एका 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरने स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाचा मृतदेह 9 ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरम मधील एका लॉजमध्ये आढळलाय. स्वतःला संपवण्यापूर्वी त्या तरुणानं इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांवर बालपणी शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या घटनेनं संघात आणि देशात एकच खळबळ उडालेली आहे. नेमकं काय घडलं होतं या तरुणासोबत? RSS वरती त्यानं काय गंभीर आरोप केलेत? नेमके काय आहे हे प्रकरण? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, केरळमधील या 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर आनंदू अज्जी, तो कोट्टायम इथं राहायचा. तिरुवनंतपुरमच्या थंबानूर इथल्या एका लॉजमध्ये आनंदू अज्जीचा मृतदेह मिळाला होता. स्वतःला संपवण्यापूर्वी आनंदूने इंस्टाग्रामवर पोस्ट करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि RSS वर शोषणाचा आरोप केला. लहानपणापासून आतापर्यंत त्याचं कसं शोषण झालं याबद्दल त्यानं सांगितलंय. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेसने यावरून संघावर म्हणजेच RSS वर हल्लाबोल केला आहे. सोबतच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी देखील केली आहे. स्वतःला संपवण्यापूर्वी आनंदू अज्जीने एक पोस्ट लिहिली आहे, एक नोट लिहिली आहे. त्यात त्यानं लहानपणापासून आतापर्यंत कसं त्याचं शारीरिक शोषण झालं याबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे. नोटमध्ये त्यानं लिहिलेलं आहे की त्याच्या आई वडिलांनी लहानपणी त्याला संघाच्या शाखेत टाकलेलं होतं. अवघे 3 वर्षाचा असताना शेजारी राहणाऱ्या NMने माझं शोषण केलं. त्याशिवाय SSK, ITC आणि OTC कॅम्पमध्ये सुद्धा त्याच्यासोबत असंच झालं. माझ्या मृत्यूचं कारण कुठलं नातं नाही तर मनावर झालेला आघात आहे, असं आनंदू अज्जीने त्याच्या शेवटच्या नोटमध्ये लिहिलेलं आहे. काही वर्षांपूर्वीच त्याला समजलं की त्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा मानसिक आजार झालेला आहे. तो या आजाराने बराच त्रस्त होता. पण नंतर त्याला हे लक्षात आलं की ही मानसिक समस्या RSSच्या सदस्यांकडून झालेल्या छळामुळे उद्भवली आहे. आनंदजीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय की RSS इतकी दुसरी कोणतीही संघटना द्वेषपूर्ण नाही. संघामुळे त्याला नेहमीच त्रास झाला, पण त्यानंतरही त्याची कोणावर नाराजी नाहीये. NM संघाचा एक सक्रिय सदस्य नेहमी माझं शोषण करायचा. मी जेव्हा कॅम्पमध्ये जायचो माझं शोषण केलं जायचं. त्याशिवाय दांड्यांनी अनेकदा मारहाण सुद्धा केली गेली. RSS वाल्यांशी मैत्री करू नका. भले पिता, भाऊ किंवा मुलगा असेल तर दूर ठेवा. माझ्याकडे असे पुरावे नाहीत, पण माझं आयुष्य याचा पुरावा आहे. बालपणाचा ट्रॉमा अजूनही कायम आहे. जगातल्या कुठल्याही मुलाच्या वाट्याला असा त्रास येऊ नये, असंही आनंदू अज्जीने लिहिलं आहे. याशिवाय आनंदू अज्जी यांनी RSSच्या कार्यशैलीवर देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पण मंडळी, त्याच्या या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मात्र सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि संबंधितांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसनं म्हटलंय की RSSने या गंभीर आरोपांवर उत्तर देणं आवश्यक आहे. पण मंडळी, आनंदूने पालकांना त्यांच्या मुलांसोबत अधिक वेळ घालवण्याचा आणि त्यांच्यासोबत मजबूत संबंध निर्माण करण्याचा कळकळीचा सल्ला दिलेला आहे, जेणेकरून मुलं भीतीपोटी गप्प बसू नयेत. बालपणीचे आघात कधीच दूर होत नाहीत. जगात कोणत्याही मुलाला अशा वेदना सहन कराव्या लागू नयेत, असंही त्यानं आपल्या नोटमध्ये म्हटलंय. पोलिसांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या तपासात असं दिसून आलंय की आनंदूने अत्याचाराची माहिती कोणालाही दिलेली नव्हती. कुटुंबातील एका सदस्यानेही सांगितलं की कुटुंबाला सुद्धा या घटनांबद्दल माहिती नव्हती आणि त्याच्या मानसिक आरोग्याच्या समस्या अलीकडच्या काळात उघड झाल्या होत्या. पण मंडळी, RSS असो वा अगर दुसरी कोणती संस्था, अशा पद्धतीनं एखाद्यावर अत्याचार होणं हे चुकीचं आहे. मुळात बऱ्याच मानसिक आजारांचं मूळ हे लहानपणी घडलेल्या चुकीच्या घटनांमध्ये दडलेलं असतंय. त्यामुळे लहान मुलांशी गप्पा मारा, त्यांच्याशी संवाद ठेवा. काय माहीत कोणता मुलगा कोणत्या परिस्थितीमधून जात असावा, नाहीतर मग अशा पद्धतीने त्याला एखाद्या मानसिक आजारातून जावं लागतं आणि मग पुढे जाऊन हा मानसिक त्रास अशाच पद्धतीने रौद्र रूप धारण करतो. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.